तुम्हाला आठवत असेल तर शाळेत आपल्याला एक नेहमी निबंध असायचा दरवर्षी, कॉम्प्युटर शापकी वरदान, इंटरनेट शापकी वरदान किंवा न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे आण्विक ऊर्जा शापकी वरदान, अशाच पद्धतीनं औद्योगिकीकरण शापकी वरदान, अशा पद्धतीचा एक ना एक विषय आपल्याला नेहमी असायचा। पण आता यामध्ये आणखी एक विषयाची वाढ होणार आहे, तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI शापकी वरदान। कारण AI ज्या वेगानं लोकांचे जॉब खातोय, या वेगानं कॉम्प्युटरनं, इंटरनेटनं किंवा औद्योगिकीकरणानं कधीही जगाचं नुकसान केलेलं नव्हतं। पण आपण सगळेच आता ChatGPT, जेमिनाय, क्लाउड, आपण सगळं AI वापरायला शिकलोय आणि आता एका बाजूला AI वापरतोय, दुसऱ्या बाजूला हाच AI याच जगातल्या अनेक लोकांचे जॉब खात सुटलाय। तो वेग किती प्रचंड आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। पण AIच्या बाबतीत जगात जे चाललंय त्याच्यामध्ये आता कोणताही रिव्हर्स गिअर होऊ शकत नाही, म्हणजे आता हे अनडन करता येत नाही, म्हणजे विसरून परत होतं तसं करता येत नाही। त्यामुळं मेटा म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम चालवणारी जी पॅरेंट कंपनी आहे, या मेटानं आता जाहीर केलंय की त्यांच्याकडे जे काही कर्मचारी आहेत त्याच्यापैकी 10% कर्मचाऱ्यांना ते पुढच्या महिन्यापासून काढून टाकणार आहेत। त्याचवेळी मायक्रोसॉफ्ट, जी जवळजवळ 50-51 वर्ष जुनी कंपनी आहे, त्यांनी देखील सांगितलंय की त्यांच्याकडच्या एकूण कर्मचाऱ्यांच्यापैकी 7% कर्मचारी ते काढून टाकणार आहेत। म्हणजे AIचा जो धोका आपण ऐकत होतो तो आता इतका मोठा होत चाललाय की त्याला कुणीही अडवू शकत नाही। नेमकं या प्रकरणात काय काय घडलंय आणि AI कशा पद्धतीनं प्रत्येकाच्या जीवनावर प्रभाव टाकत चाललाय ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। मेटा म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम यांची पॅरेंट कंपनी, या कंपनीमध्ये जवळजवळ 80,000 कर्मचारी आहेत आणि या 80,000 कर्मचाऱ्यांच्या पैकी आता 8,000 कर्मचाऱ्यांना मेटानं सांगितलंय की पुढच्या महिन्यापासून तुम्ही कामावर येऊ नका। असं करायचे गरज म्हणजे मेटाला आता मोठ्या प्रमाणावरती AI मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि जगामध्ये जे ओपन AI किंवा बाकीच्या कंपन्यांनी क्लाउड वगैरे अँथ्रोपिकनं जी रेस निर्माण केली आहे, याच्यामध्ये जर स्वतःला टिकायचं असेल तर त्यांना AI मध्ये उतरावंच लागेल। मेटाला आता सुपर इंटेलिजन्स लॅब तयार करायचे आहेत, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर AIचा वापर केला जाईल। पण हे सगळं करण्यासाठी जो पैसा उभा करायला पाहिजे, तो पैसा या लोकांचे जॉब घालवून त्यातून निर्माण केला जाईल, असं थोडक्यात मेटाचं चित्र दिसतंय। म्हणजे मार्क झुकरबर्ग काहीही बोलत असले तरी प्रत्यक्ष त्यांनी या 8,000 लोकांचा जॉब कट करायचं ठरवलंय। दुसरी गोष्ट म्हणजे मेटा आणखी 6,000 लोकांना भरती करणार होती, पण त्या 6,000 लोकांना देखील भरती करायचं त्यांनी कॅन्सल केलंय। त्यांना आता या कर्मचाऱ्यांची देखील गरज असणार नाही, असं मेटानं सांगितलंय। म्हणजेच आता मेटाकडं किंवा इतर कोणत्याही कंपन्यांच्याकडं जी AIची रेस लागलेली आहे त्याच्यामध्ये कोणताही चॉईस राहिलेला नाही। मेटानं सांगितलंय की जे काही कर्मचाऱ्यांना ते काढणार आहेत त्यांना 4 महिन्याचा पगार दिला जाईल आणि जेवढी काही वर्ष ते या कंपनीत काम करतायत तेवढ्या वर्षाच्या प्रत्येक वर्षाला 2 आठवड्याचा पगार या पद्धतीने दिला जाईल। साधारण प्रत्येक व्यक्तीला थोडाफार ठीकठाक पगार मिळेल। पण IT इंडस्ट्रीमध्ये आजकालचा जो ट्रेंड आहे त्याप्रमाणे बघितलं तर एक जॉब सुटल्यानंतर दुसरा जॉब मिळण्याचा जो मधला कालावधी असतो तो जवळजवळ 5 महिन्यांचा असतो आणि या AI नंतर कदाचित तो वाढलेला देखील असू शकतो। मायक्रोसॉफ्ट ही बिल गेट्सनं निर्माण केलेली जवळजवळ 1975ची कंपनी, या कंपनीला 51 वर्ष पूर्ण झाली। या कंपनीमध्ये आज रोजी 1,25,000 कर्मचारी काम करतात। मायक्रोसॉफ्टनं देखील आता ठरवलंय की AIच्या रेसमध्ये स्वतःला उतरावं लागेल। मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा विंडोजमध्ये त्यांना जास्त काही राम दिसत नाही, खूप दिवस ते याच्यामध्ये राहतील असं त्यांना वाटत नाही आणि त्यासाठी त्यांना पुढे जायचं आहे आणि म्हणून त्यांनी एक रिटायरमेंट ऑप्शन आणलाय। ते डायरेक्ट कामावरून काढून टाकत नाही, ज्याला ले ऑफ म्हणतात, तसं काही करणार नाहीत, कारण ते थोडेसे एथिकल लोक आहेत। त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की रिटायरमेंट ऑप्शन आणायचा। त्यांनी 8,750 कर्मचाऱ्यांना सरळ सांगितलंय की तुम्हाला रिटायर व्हायचं आहे, म्हणजे तुम्ही थोडक्यात स्वतःहून सांगा की आम्हाला रिटायर व्हायचं आहे आणि त्या पद्धतीने मग तुम्ही जे काही काम केलं असेल त्याच्या हिशोबानं तुम्हाला तुमचा पगार दिला जाईल आणि तुम्हाला कामावरून काढलं जाईल। पण थोडक्यात त्याला रिटायरमेंट असं म्हटलं जाईल। आता एकूणच जर IT इंडस्ट्री बघितली तर आता IT इंडस्ट्रीबद्दल आपण जास्त बोलायचं कारण काय तर भारतात मोठ्या प्रमाणावर IT इंडस्ट्री आहे। त्याच्यापेक्षा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेत जे लोक काम करतात, जे भारतीय काम करतात, त्यातले जास्तीत जास्त लोक याच इंडस्ट्रीमध्ये काम करतात। त्यामुळे आपल्या देशावर परिणाम करणारी ही इंडस्ट्री आहे आणि त्यामुळे याच्यावर सगळ्यात जास्त परिणाम होतोय। या 2026 मध्ये म्हणजे 2026चा अजून 4था महिना संपायचा आहे, पण 2026 मध्ये जे काही जॉब लॉसेस झालेत किंवा ले
ले ऑफ झाले ते जर बघितले तर 249 वेळा ले ऑफ केला गेला आहे 2026मध्ये. त्यामध्ये 95 वेगवेगळ्या कंपन्यांच्या मध्ये 95,878 लोकांना कामावरून काढलं गेलं आहे. जर बघितलं तर अजून 4 महिने कंप्लीट व्हायचे आहेत. त्या हिशोबानं बघितलं तर आतापर्यंत 95,000 म्हणजे प्रत्येक दिवसाला 900 लोकांचा जॉब सध्या AI खातोय. मग कोणकोणत्या कंपन्यांमध्ये असा ले ऑफ झाला आहे तर ओरॅकलमध्ये 30,000 लोकांना काढलं गेलं, मागच्याच महिन्याची गोष्ट आहे. अमेझॉनमध्ये 30,000 लोकांना काढलं गेलं. मेटामध्ये 8,000 अधिक 6,000 14,000 लोक. मायक्रोसॉफ्टमध्ये 8,750. ब्लॉक इंकमध्ये 4,000. डेल टेक्नॉलॉजीजमध्ये 11,000. स्नॅपमध्ये 1,000. डिझनीमध्ये 1,000. Crypto.comमध्ये 12% कर्मचारी काढले गेलेत. ॲटलासियन, सेल्सफोर्स, वाईजटेक अशा अनेक कंपन्या आहेत ज्यामध्ये काही हजार ते काही शे लोकांना कामावरून काढलं गेलं. इतका मोठ्या प्रमाणात AIनं सध्या जॉब्स खायला सुरुवात केलेली आहेत. आणि AI हे अशा प्रकारचं संकट आहे ज्याच्यामधून आता आपल्याला उलटं फिरता येत नाही. प्रत्यक्षात आकडा 95,000 जरी दिसत असला तरी हा आकडा 95,000पेक्षा जास्त असू शकतो, कारण यामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्यांनी जो ले ऑफ केला आहे त्याच्याबद्दल बोललं गेलं आहे. ज्या छोट्या कंपन्या आहेत, आता बेंगलोरसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात अनेक शेकडो कर्मचारी काम करत असतात. ते छोट्या छोट्या IT इंडस्ट्रीमध्ये छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये काम करत असतात. त्यांच्या जॉबचा डेटा यामध्ये घेतलेला नाही, त्यामुळे हा आकडा प्रत्यक्षात जास्त मोठा असू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जगभरातल्या या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी हे भारतीय आहेत. भारतातले अनेक लोक H1B विसावरती अमेरिकेत जात असतात आणि काम करत असतात, पण त्यांच्या सगळ्यांच्या जॉबवर परिणाम होणार आहे. त्याशिवाय याच कंपन्या या भारतातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे क्लायंट्स असतात, त्यामुळे त्यांच्यावर देखील परिणाम होणार आहे. आणि हे एक विशियस सायकल, दुष्टचक्र ज्याला म्हणतो ते आहे, ते कधीतरी सगळीकडे येऊन पोहोचणार आहे आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. इतका प्रचंड हा धोका आहे. मार्क झुकरबर्ग यांनी तर असं सांगितलं, ज्या प्रोजेक्टसाठी मोठ्या मोठ्या टीम पूर्वी लागायच्या, आता ते प्रोजेक्ट्स एक टॅलेंटेड माणूस AIचा वापर करून सहजपणे पूर्ण करू शकतो. म्हणजे थोडक्यात कितीही फिलॉसॉफिकल गोष्टी मार्क झुकरबर्ग बोलत असले इतर वेळेला, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांना या सगळ्या कर्मचाऱ्यांचा जॉब टिकवून या AIच्या रेसमध्ये उतरता आलं असतं, पण त्यांनी ते केलं नाही. त्यामुळे आता असं म्हटलं जातं आहे की AIमध्ये अपस्किलिंग करणं गरजेचं आहे वगैरे वगैरे, पण प्रत्यक्षात याचा किती फायदा होईल हे अजूनही कुणाला माहिती नाही. बाकीच्या गोष्टींच्यावर जगानं मात केली, पण AIवर कशी मात करणार? जे लोक IT इंडस्ट्रीमध्ये सध्या काम करत आहेत ते प्रचंड दबावाखाली आहेत. त्यांच्याकडं होम लोन आहे, कार लोन आहे, त्यांचे इतर लोन्स आहेत, त्यांचे लाईफस्टाईलचे खर्च आहेत, मुलं शाळेत आहेत. याच्याबद्दलचा काय योजना आहे याच्याबद्दलचं कुणीही काहीही सांगत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या कर्मचाऱ्यांना स्वतःचा जॉब टिकवण्यासाठी आता पूर्वी जर समजा ते जेवढं काम रोज करत होते त्याच्या 3 ते 4 पटीनं जास्त काम करावं लागतंय, कारण त्यांना या गोष्टीची भीती वाटते कधी एखादी लिस्ट येईल आणि त्या लिस्टमध्ये आपलं नाव असेल. यासाठी हे सगळे लोक घाबरत आहेत आणि हा धोका खरोखर प्रत्येकाला आहे. त्या दृष्टीनंच त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सरकारने याच्याबद्दलची काहीतरी पावलं उचलली पाहिजेत. मग ते अमेरिकेत अमेरिकन सरकार असेल, भारतात भारतीय सरकार असेल, पण यामध्ये काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स घातले पाहिजेत. काहीतरी गोष्टी करून याला कुठंतरी बांध घातला पाहिजे, अन्यथा ही गोष्ट प्रचंड धोक्याची आहे आणि ती येणाऱ्या काळात आणखीन धोक्याची होण्याची शक्यता आहे. 2026चे फक्त 4च महिने झालेत, पुढचे अजून जवळजवळ वर्ष बाकी आहे आणि त्यानंतर देखील AI तर या जगात असणारच आहे. त्यामुळे नेमकं काय काय पुढं होईल नाही होईल या सगळ्या गोष्टींच्यावर आपलं लक्ष राहीलच. पण AIच्या या धोक्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.